हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। सिटी न्यूज स्पेशल, पोलीस ठाण्यापासून फक्त 300 मीटरवर सट्टा मटका। अमरावतीतला बडनेरा पोलीस ठाण्याचा धक्कादायक प्रकार। महानगरपालिकेच्या आठवडी बाजाराच्या ओट्यावर पोलीस ठाण्यापासून केवळ 300 मीटर अंतरावर सट्टा मटका उघडपणे सुरू। ही जागा थेट महानगरपालिकेची मालकीची असूनही दररोज इथे मटका जुगाराचा धंदा बेधडकपणे चालतो। स्थानिक सूत्रांनुसार हा धंदा नासिर व त्याच्या 25 जणांच्या टोळीने मिळून चालविला जातो। पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असले तरी कारवाई न होणं हे नागरिकांसाठी मोठं कोडं आहे। नागरिकांचा सवाल आहे, 300 मीटरवरच पोलीस ठाणं असताना मटका कसा चालतो? महानगरपालिकेच्या जागेवर अवैध धंद्यांना संरक्षण कोण देत आहे? नासिर व त्याच्या टोळीवर कारवाई का होत नाही? सिटी न्यूजची मागणी आहे की पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या जुगार अड्ड्यांचा बंदोबस्त करावा। सावधान, तुमच्यासोबतही ही घटना होऊ शकते। अमरावती शहरातील वेलकम पॉइंट ते मोर्शी मार्गावर शुक्रवारी दुपारी धाडसी लुटीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 26 वर्षीय तेजस प्रवीण तायडे राहणार प्रिया पार्क ही आपल्या दुचाकीवरून जात असताना 3 अज्ञात इसमांनी त्यांना अडवून लुटण्याचा प्रयत्न केला। या आरोपींनी शस्त्राने वार करण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती युवकाने दिली। घटनेनंतर तेजस तायडे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल 2 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले। 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर फक्त एनसी दाखल करण्यात आली। शेवटी 351-2, 352 भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीने सांगितले की 3 अज्ञात आरोपींपैकी एक सरदारजी होता। पोलीस आता आरोपींचा शोध घेणार का, असा प्रश्न फिर्यादीने उपस्थित केलाय। घटनेनंतर फिर्यादी घाबरलेला असून त्यांनी आपली आपबीती सिटी न्यूजला सांगितली। आणि आज काय तुमच्यासोबत घटना झालेली आहे, एकूण पूर्ण घटनाक्रम काय आहे? सर, माझं नाव तेजस आहे आणि मी वाघुलीवरून सुमार 12 वाजता येत होतो माझ्या नातेवाईकांना भेटून। तर PDMC हॉस्पिटलजवळ 2 लोक माझ्या गाडीसमोर त्यांनी गाडी लावली, मला थांबवायला म्हटलं। त्याच्यातला एक शीख होता, एक मराठी माणूस होता। तर त्यांनी मला थांबवलं आणि ते मला म्हणाले की गाडी तुझी फायनान्सवर आहे आणि याचे पैसे भरले गेले नाही आहे, ही गाडी आम्ही जप्त करणार, आम्हाला पैसे दे, नाही तर तुझी गाडी जप्त करणार। आणि मला माहीत होतं की गाडी अशी काही फायनान्सवर वगैरे आहे नाही, याचे पैसे वगैरे काही सगळं ऑल ड्यू पेड आहे आणि असं काही आहे नाही। आणि त्यांचा वेशभूषा आणि ते जसे व्यक्ती होते ना, त्यांचा जो आयडेंटिटी कार्ड आणि काही नाही, मी समजलो की हे मला फसवायचं हे करत आहे। तर ते मला शिवीगाळ करायला चालू केलं, शिव्या देत होते आणि माझ्या अंगावर येत होते, मला मॅन हँडल करत होते। मी त्यांना दूर हटायला लावला, मी त्याला रोडवर थोडं हे केलं की मला हे नाही झालं पाहिजे, कारण की ते 2 लोक होते। आणि मग त्यांनी काय केलं, मला शिवी देत मी त्याला म्हटलं माझ्याशी पंगे नको घेऊ, मला जाऊ दे। आणि त्यांनी काय केलं, मग आपल्या याच्यातून पगडीमधून परण्यातून एक हे काढली, लोह्याची सलाग, म्हणजे थोडीशी हे काटेदार हे होती म्हणजे तिला, आणि ते मला मारायला हे करत होता। आणि मी भेलो थोडा, मी मागे आलो आणि मी फोटो काढायला हे केलं। आणि मी जेव्हा फोटो काढतो त्यांनी ते लपून घेतली आणि मी त्याचा फोटो वगैरे काढला
आणि त्याच याच्यात एक तिसरा माणूस आला मागून आणि तो म्हणला की तुमचे हे भरल्या गेली नाही आहे आणि तुम्ही काय करताय, चला तुमची गाडी लवकर हे नेऊ द्या आम्हाला. मी म्हटलं मला माहीत आहे तुम्ही माझ्याशी फसवणूक करताय. मी त्यांना थांबवलं आणि तो जो तिसरा व्यक्ती होता, जेव्हा त्याला कळलं की मी इथे काही हे नाही यांचा ब्लफ मी पकडला आहे, तर त्यांनी म्हटलं सॉरी सर आमच्याशी गलती झाली, आम्हाला जाऊ द्या. आणि ते पळाला. जेव्हा मी त्या दुसऱ्या माणसाच्या मोबाईलचा म्हणजे मोबाईलने फोटो काढत होतो, तो पळाला तिथून आणि त्याचा एकाचा मी फोटो वगैरे काढला. घटनास्थळ कोणतं आहे सर? हे PDMC हॉस्पिटल आणि जे कलेक्टर ऑफिसचं हे आहे तो रोड त्या मधात. किती वाजताची घटना? सर 12:16. त्यांचा हुलिया कसा होता? सर एक शीख होता, एक मराठी होता आणि तिसराही शीख होता. एकाने शेंद्री परणा घातला होता, एकाने काळा. आणि मला माहीत आहे की शीख लोक जे असतात ते, हे माझे मित्रही शीख आहे, ते असे नसतात, ते पान गुटखा खात नाही. तर मी त्यांना म्हटलं तू शीख नाही आहे, तू दूर राहा माझ्यापासून. तर ते तरी माझ्या अंगावर ते हे घेऊन आला आणि मी तो घाबरलो आणि मी माग हटलो. आणि इथे मी पोलीस स्टेशनमध्ये आहे, माझी LC लिहून घेतली आहे. कोणत्या पोलीस स्टेशन? मी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आहे. LC लिहून घेतली आहे, पण बाकीची कारवाई ते नाही होत आहे आणि याचा जे कॉग्निझन्स आहे ते घेत नाही आहे. किती वेळापासून? मी सर मला 2 तास झाले, 2-3 तास व्हायला आहे. आणि मेन म्हणजे ज्यांना पोलीस स्टेशनमध्ये असले ते बाहेर आहे आणि मी पोलीस स्टेशनमध्ये आहे. तर आपणही जर एकटे जाताय तर सावधान. कदाचित हे तुमच्यासोबतही होऊ शकतं. आणि अशा घटना घडल्यानंतर पोलिसांकडे जातानाही विचार करा, कारण पोलीस तक्रार तेव्हाच दाखल करतात जेव्हा तुम्हाला लुटलं जातं. अमरावती शहरातील उड्डाणपुलावरून हाय स्पीडने गाडी चालविणाऱ्यांनो सावधान. आता स्पीडवर ठेवा नियंत्रण, नाहीतर बसेल आर्थिक भुर्दंड. अमरावती शहरातील इरविन चौक ते राजापेठ उड्डाणपुलावर अपघातांची मालिका रोखण्यासाठी वाहतूक विभागाने महत्वाची पावले उचलली आहेत. पुलावर स्पीड लिमिटचे पालन व्हावे यासाठी विशेष सेन्सरयुक्त CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुलावरून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांना या सेन्सर कॅमेऱ्याद्वारे आपोआप कॅप्चर करण्यात येईल. त्यानंतर ट्रॅफिक विभागाकडून संबंधित वाहन चालकांना थेट मोबाईलवर चालानचा मेसेज मिळेल आणि दंड आकारला जाईल. अमरावती शहरामध्ये फ्लायओव्हरवरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहन जातात. अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये तयार झालेले अमरावती शहरातले जीवनवाहिनी असलेले हे फ्लायओव्हर जेणेकरून इरविन चौकमधून राजापेठपर्यंत वाहतूक होते आणि या फ्लायओव्हरवर वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सुद्धा आता स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहे. वाहतूक शाखेने स्पीड ब्रेकर लावलेले आपण बघत असणार. मागच्या साईडला स्पीड ब्रेकर दिसत आहे आणि गो स्लो कंट्रोल म्हणजे आपण येथे सावकाश जा असे लिहिलेले आहे. आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या यासाठी सुद्धा हे CCTV कॅमेरे आहे. जे वाहनधारक या पुलावरून या फ्लायओव्हरवरून स्पीडने जाणार त्यांच्यावर सुद्धा आता पोलीस विभाग कारवाई करणार असे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी स्पीड लिमिट पाळावी आणि अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. अमरावती अंबानगरीतील रेल्वे पूल आता नागरिकांसाठी धोकादायक ठरलाय. स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे महानगरपालिकेने पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे. महानगरपालिकेने सुरुवातीला पुलाच्या दोन्ही टोकांना अस्थायी प्रवेशद्वार उभे केले होते, मात्र मोठ्या वाहन चालकांनी हे फलक तोडून उडवले होते. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर 5 फूट उंचीची कॉन्क्रीट भिंत उभारली आहे. फक्त एवढेच नव्हे तर जड वाहनांना पूल ओलांडता येऊ नये म्हणून 8 फूट उंचीचे लोखंडी गडर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुलावरून जड वाहून न गेल्यामुळे म्हणजे न गेले नाही पाहिजेमुळे ते गटर लावण्यात. कोणते मोठे वाहन म्हणजे ट्रक ST बस तर मोठे हेवी वाहन जाऊ नाही करून याच्यासाठी जाण्यासाठी. कोणते गाड्या? ट्रक झाले, हेवी वाहन झालं, लोडिंग झालं याच्याकरता. कोणत्या छोट्या गाड्या जाऊ शकतात? छोट्या गाड्या जाऊ शकतात, कार, बस, आपला बस म्हणतो छोटं मिनी जे वाहन आहे ते जाऊ शकते. या निर्णयानंतर राजकमल चौक ते जयस्तंभ चौक आणि रेल्वे पुलांकडून हमालपुरा या दोन्ही मार्गांवरून जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे.
60 वर्षांपासून शहरातील वाहतुकीचा मोठा भार वाहणाऱ्या या पुलाच्या पुढील भवितव्याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. पुलाची दुरुस्तीकरण होणार का? नवीन पूल उभारण्यात येणार का? की तो कायमस्वरूपी बंद होणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम स्थळांची पाहणी केली. आयुक्तांनी नवसारी येथील 2 साइट्स तसेच राहडगाव येथील 199, 127 आणि 116 क्रमांकाच्या 3 साइटवर जाऊन बांधकामांची प्रगती पाहिली. या पाहणी दरम्यान आयुक्तांनी सुरू असलेल्या इमारतींची बांधकामांची गुणवत्ता, साहित्यांचा दर्जा, कामाचा वेग आणि संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन याबाबत संबंधित अभियंते आणि कंत्राटदारांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, लाभार्थ्यांना घरे ठरलेल्या मुदतीत मिळावीत यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. आयुक्तांनी सांगितले की प्रधानमंत्री आवास योजना ही शहरातील गरजू आणि निम्न आय गटातील कुटुंबांना सन्मानाचे निवासस्थान देण्यासाठी एक महत्वाची योजना आहे. शासन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हजारो कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेची तडजोड न करता काम पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांधकामाच्या टप्प्यांनुसार इमारतींची प्रगती तपासताना त्यांनी रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या पायाभूत सुविधांचीही पाहणी केली. रहिवाशांना योग्य वातावरण निर्माण करून देण्यावर विशेष भर द्यावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण तातडीने करण्याचे आदेश दिले. अधिकारी व कंत्राटदारांनी दर आठवड्याला प्रगती अहवाल सादर करावा, पायाभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण कराव्यात आणि कामाची गुणवत्ता सर्वोच्च ठेवावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या पाहणीवेळी शहर अभियंता, उपअभियंता, अभियंते, कंत्राटदार आणि प्रकल्पाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. ही घरे सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने बांधली जावीत, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्याला समाधानकारक घर मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. ही बैठक बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात झुलेलाल मंगल कार्यालयात घेण्यात आली. अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला मनपा उपायुक्त धनंजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अभियंता AP जाधव, आरोग्य अधिकारी नरेंद्र साळुंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल 80 नवरात्र उत्सव मंडळांनी नोंदणी केली असून आकडा अजून वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. बैठकीदरम्यान नवरात्र मंडळांचे पदाधिकारी यांनी आपापल्या अडचणी मांडल्या. वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग आणि मनपा अधिकाऱ्यांनी त्या अडचणींची नोंद घेत आवश्यक ती कारवाई व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सर्व नागरिकांनी सण उत्सव शांततेत गुण्यागोविंदाने पार पाडावेत, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग सतर्क असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी केले. बैठकीस शांतता समिती सदस्य, नवरात्र मंडळ पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंजनगाव सुर्जी येथे बनावट जन्म दाखल्यांचा मोठा घोटाळा उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विशेष दौरा अंजनगाव सुर्जीत पार पडला. त्यांच्या आगमनानंतर त्यांनी प्रथम आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिला. त्यानंतर दुपारी नगर परिषद कार्यालयात बंद दाराआड मुख्याधिकारी लोहकरे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत तब्बल 1.5 तास बैठक घेतली. या बैठकीत नगर परिषद हद्दीत तयार करण्यात आलेल्या बनावट जन्म दाखल्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सोमय्या यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार पुष्पा सोळंके व इतर अधिकाऱ्यांशी 15 मिनिटे चर्चा करून थेट पोलीस स्टेशन गाठले. येथे ठाणेदार सूरज बोंडे व उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे यांच्याशी बनावट जन्म दाखल्यांवर नोंद झालेल्या गुन्ह्यांबाबत आणि पुढील कारवाईबाबत बैठक झाली. पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की अमरावतीतील 2 मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्याचप्रमाणे अंजनगाव सुर्जीतील 2 मुख्याध्यापकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 100 बनावट दाखले घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असून 500 जणांचे जन्मदाखले रद्द करण्याचे आदेश लवकरच दिले जाणार आहे. याशिवाय 139 अतिरिक्त बनावट दाखल्यांची यादी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे.
पोलीस, नगर परिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे. पुढच्या 4 दिवसात आणखीन 100 लोकांना आरोपी केले जाणार. ज्यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळायचा प्रयत्न केलाय की ज्या माणसाकडे इथे तो पैदा झाला त्याचं एकही कागदपत्र नाही, आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि अर्जावर दुसरी, या सगळ्यांवर कारवाई होणार. अंजनगाव सुर्जेमध्ये मी आतापर्यंत 139 ची यादी पुराव्यासह दिलेली आहे. 500 पेक्षा थोडे कमी आदेश देण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही. तहसीलदार कार्यालयात पण चुका झाल्या आहेत आणि 500चा 500 रद्द करण्याचा आदेश निघाला आहे. पण त्यातनं 100हून अधिक लोकांना, माझी माहिती आहे अंजनगावचा 2 शाळेतल्या हेडमास्टरनी बोगस शाळेचे दाखले दिलेत, त्यांच्यावर कारवाई होणार. अमरावती शहरात 2 हेडमास्टरची अटक करण्यात आली आहे. अमरावती अंजनगाव येथे पण होणार. या दौऱ्यादरम्यान संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र या बंदोबस्तामुळे नगर परिषद आणि तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि अनेकांची कामे न होता परत जावी लागली. नागपूरमध्ये गुन्हेगारांविरोधात ऑपरेशन थंडर मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठं यश मिळवले. कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड यांच्यासोबत रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना मिनीमता नगरमध्ये एका MGZS EV कारमध्ये 2 संशयित व्यक्तींना पकडलं. या दोघांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता डॅशबोर्डमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचं MD ड्रग्ज मिळालं. या ड्रग्जचं वजन 5.03 ग्रॅम असून त्यांची किंमत अंदाजे 75,000 रुपये आहे. ड्रग्जसोबतच पोलिसांनी 15 लाख रुपयांची कारही जप्त केली. या प्रकरणात पोलिसांनी अमित शर्मा आणि मुकेश तराडे या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांचा PCR मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान अमित शर्माने हे ड्रग्ज आयुष दीपक इंगोलेकडून घेतल्याचं सांगितलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आयुष इंगोलेच्या घराभोवती सापळा रचला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्याच्या घराची झडती घेतली असता तब्बल 219 ग्रॅम MD ड्रग्ज मिळालं आणि त्याची किंमत 32,85,000 रुपये आहे. आयुष इंगोलेच्या चौकशीत त्याने मयूर प्रकाश ठवकर यांच्याकडून हे ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने मयूर ठवकरचा शोध घेतला आणि त्यालाही ताब्यात घेतलं. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि यात आणखी एका महिला पेडलरचं नाव समोर आलं असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन थंडर यशस्वीरित्या राबविले जात आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरांचा पर्दाफाश करत तब्बल 50 दुचाकी वाहनांची चोरी उघडकीस आणली आहे. ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशानुसार करण्यात आली. 18 सप्टेंबर रोजी हुडकेश्वर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की 2 इसम पिपळा रोडवरील RR बार समोरील मोकळ्या जागेत 2 दुचाकी घेऊन विक्रीसाठी बसलेले आहेत. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि 2 संशयितांना पकडले. ऋतिक श्याम आसोपा वयवर्ष 19 आणि रिषभ श्याम आसोपा वयवर्ष 27 असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन्ही आरोपी नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौक शांती पॅलेस येथील रहिवासी आहेत. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 2 ऍक्टिवा गाड्या जप्त करण्यात आल्या. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चौकशी केली असता 4 गुन्हे उघडकीस आले. सर्व गुन्ह्यांमध्ये कलम 303(2)
बीएनएस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी तपास मोहीम राबविण्यात आली आहे आणि तब्बल 50 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालामध्ये 36 मोपेड वाहने किंमत अंदाजे 18 लाख रुपये आणि 14 मोटरसायकली त्यांची किंमत अंदाजे 7 लाख रुपये असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस सांगतात की अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. आम्हाला मिळालेल्या घटनास्थळावरचे फुटेज आणि एरियामधले फुटेज असे कलेक्ट केल्यानंतर एक आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला होता. त्याच्या फुटेजच्या आधारावर आपण टेलिकम्युनिकेशन पर्यंत त्याचा पाठलाग केला आणि जवळजवळ 100पेक्षा जास्त CCTV कॅमेरे पाहिल्यानंतर आरोपी निष्पन्न झाला. त्यामध्ये दोन्हीही भाऊ आरोपी आहे. ऋषभ असोपा आणि ऋतिक असोपा हे दोघे टेलिकम्युनिकेशन चौकातील राहणारे आहे आणि यांनी गाड्या चोरायचे आणि एक दलाल आहे जो गिरवी ठेवणारा होता गाठोडा हद्दीतला आणि त्यांच्याकडे ते गिरवी ठेवत होते आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायचे 10,000 20,000 15,000 गाड्या पाहून ते त्यांचे पैसे देत होते आणि सर्व गाड्या एकाच ठिकाणी डंप केलेल्या आपल्याला मिळालेल्या आहे. मुद्देमाल एकूण 50 गाड्या 25 लाखाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि दोन्ही आरोपी जे आहेत त्यांना ड्रग्सचे हे व्यसन आहे आणि ते व्यसन पूर्ण करण्यासाठीच गाड्या चोरत होते आणि नगदी पैसा त्यांना हवा होता म्हणून गाड्या चोरायचे आणि त्यांच्याकडे गिरवी ठेवायचे आणि त्यांच्याकडून पैसे प्राप्त करायचे आणि त्याच्यावर मोजमजा करायचे. आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. अजून त्यांच्याकडून गाड्या मिळण्याची शक्यता आहे. आरोपीला मान्य न्यायालयात हजर करून आम्ही PCR प्राप्त करणार. आरोपीने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत जी माहिती प्राप्त होत आहे जरीपटका इतवारी महाल तसेच आमच्या एरियातल्या सुद्धा 6 गाड्या मिळालेल्या आहे. अजून आम्ही व्हेरीफाय करतो इंजिन नंबर 33 नंबरनुसार आणि कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे का ते व्हेरीफाय करणे सुरू आहे. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊन फोडणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक केली असून चोरी गेलेल्या 47,000हून अधिक किमतीचा माल जप्त केलाय. घटना 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान घडली होती. न्यू हनुमान नगर परिसरातील हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी धाड टाकून अदानी विल्मर कंपनीचे किंग सोयाबीन रिफाईंड तेलाचे 24 पिपे एकूण 52,000 रुपयांचा माल चोरी केला होता. फिर्यादी मनीष मोतियानी यांनी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान पेट्रोलिंग पथकाला गुप्त माहिती मिळाली की चिखली झोपडपट्टी परिसरात एक इसम चोरीचा माल विकण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चिखली चौकाजवळ सापळा रचला. तेथे संशयित ई रिक्षा थांबवून तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये तेलाचे पिपे सापडले. पोलिसांनी ई रिक्षामधील इसमाची चौकशी केली असता त्याची ओळख राहुल दिलीप तिवाडे राहणार ओमनगर कळमना अशी पटली. चौकशीत राहुलने कबुली दिली की त्याने आपल्या साथीदार स्वप्नील मोडघरे आणि सागर उर्फ वॉन्टेड बारापात्रे याच्यासोबत हा माल हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊनमधून 5 दिवसांपूर्वी चोरी केला होता. पोलिसांनी पंचासमक्ष एकूण 22 तेलाचे पिपे किंमत 47,740 रुपये असा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र अन्य 2 आरोपी स्वप्नील मोडघरे आणि सागर बारापात्रे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपी व फरार आरोपी हे सराईत गुन्हेगार असून कळमनासह नागपुरातील विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, दुखापत यासह गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. कळमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपीच्या शोधार्थ असताना पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार ललित शेंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की एक इसम चोरीचे तेलाचे पिपे घेऊन विक्री करता ई रिक्षाने चिखली वस्ती येथे येत आहे. नमूदच्या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या तपास पथकाने तेथे ट्रॅप लावला असता एक ई रिक्षा तेथे वस्तीमध्ये येताना मिळून आले. पंचसमक्ष त्या ई रिक्षाची झडती घेतली असता चोरीचा एकूण 22 पिपे मुद्देमाल मिळून आला. आरोपी नामे राहुल दीपक तेवडे याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले आहे. आरोपीने तपासादरम्यान नमूद गुन्हा हा त्याचे इतर साथीदार स्वप्नील मोडघरे व सागर उर्फ वॉन्टेड यांच्या सोबत मिळून केल्याचे सांगितलेले आहे. नमूद कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास पथकातील पोलीस हवालदार विशाल भैसारे, पोलीस अंमलदार नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश चव्हाण, अजय गटलेवार यांनी केलेली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरातील गिलाणी कॉलेज परिसरातील घरफोडी प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला असून हा उलगडा धक्कादायक ठरलाय। या प्रकरणात अज्ञात चोरट्यांचा सहभाग नसून तक्रारदाराच्या पत्नीनेच प्रियकरासाठी स्वतःच्या घरात घरफोडी केल्याचे तपासातून उघड झाले। विजय इंगोले राहणार गिलाणी कॉलेज समोर घाटंजी यांच्या घरी सत्यनारायण पूजनासाठी कुटुंब बाहेरगावी गेले असताना घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून 2 तोडे सोन्याचे दागिने, 2 तोडे चांदी आणि 14,000 रुपये रोख असा ऐवज लंपास करण्यात आला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर महिनाभर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, पावलांचे ठसे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवला। तपासादरम्यान तक्रारदाराची पत्नी सतत मोबाईलवर संभाषण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। चौकशीत पत्नी लग्नापूर्वीच्या प्रियकराशी संपर्कात असल्याचे समोर आले। तिने सोन्याची पोत प्रियकराला दिल्याचे, काही दागिने माहेरी ठेवले असल्याचे आणि काहींची विक्री करून खर्च केल्याचेही कबूल केले। या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी पत्नीला अटक केली असून पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोळा येथील मुसळधार पावसाचे दृश्य आहे। संततधार पावसामुळे बुधोळा गावातील सर्व्हिस रोडला नदीचं स्वरूप आलंय। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पाण्याचा प्रवाह इतका वाढला की लातूरहून औसाकडे जाणारी बस या पाण्यात अडकली। बसमध्ये सुमारे 60 ते 70 प्रवासी होते। गंगामई कॉन्ट्रॅक्टर्सच्या निष्काळजीपणामुळे गावामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। सुदैवाने जवळच विजेचा डेपो पाण्याखाली असूनही बसमधील प्रवाशांना कोणतीही जीवितहानी झाली नाही। सध्या प्रवासी मदतीची वाट पाहत आहेत। लातूर जिल्हाधिकारी कार्यालय हा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा शासकीय कार्यालयीन परिसर असूनही येथे धक्कादायक प्रकार घडत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच काही तरुण तरुणींचे थवे जमून अश्लील चाळे, प्रेम प्रकरणाचे प्रकार आणि उघडपणे वेळ घालविणे सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले। या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, शेतकरी, निवृत्त सैनिक, सरकारी कामानिमित्त येणारे लोक उपस्थित असतात। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी असे प्रकार सुरू राहणे हे संतापजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। शासकीय आवारातील शिस्त बिघडविणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आणि सुरक्षा वाढवून हा लैला मजनू अड्डा कायमचा बंद करावा अशी जोरदार मागणी होत आहे। नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून शासकीय परिसराचे गांभीर्य अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने काही मुस्लिम तरुणांनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावले होते। स्थानिक पोलिसांनी या कृतीला धार्मिक द्वेष भडकवणारी म्हणून गुन्हा दाखल केला आणि 25 तरुणांना ताब्यात घेतले। या घटनेविरोधात अर्धापूर येथील मुस्लिम समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। सकल मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात गेले आणि तहसीलदार यांना निवेदन दिले। या निवेदनात पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिष्टमंडळाने अटक करण्यात आलेल्या 25 तरुणांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली आहे। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले असून प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले। या मागणीमुळे अर्धापूर शहरात या विषयावर चर्चा रंगली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले। मोहम्मद पैगंबर यांना मानणारा अनुयायी वर्ग हा जे आहे मोहम्मद प्रेषित यांच्या जन्माच्या दिवशी त्या ठिकाणी रोषणाई व आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावत असताना तेथील तथाकथित समाजकंटकांनी विरोध दर्शवला। त्यामुळे जे मोहम्मद प्रेषितला मानणारा अनुयायी वर्ग जे नाराज झाला, म्हणून जे पोलिसांनी त्यांची मध्यस्थी केली आणि नंतर तथाकथित संघटनेचं असं म्हणणं होतं की त्यांनी जे तथाकथित सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावला त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा। ये संविधान के खिलाफ है और इस तरह का अमल अगर ये करेंगे तो हमारे मुल्क के अंदर फसाद बर्पा होगा और आपसी तनाज़े पैदा हो जाएंगे। ये मुल्क अमन और शांति का मुल्क है, लिहाजा यहाँ गंगा जमनी तहरीक है, तो लिहाजा हमें इस मुल्क के अंदर जो चीज़ें दरकार है वो चीज़ें हमारी यहाँ की गवर्नमेंट जो है ख़त्म करना चाह रही है, जिसके नतीजे में बहुत सारे फसाद सामने आ रहे हैं। इसलिए हम यहाँ जमा होकर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में जो गलत चीज़ इस्तेमाल कर रहे हैं उसके खिलाफ एहतजाज दर्ज करके
यहाँ मेमोरेंडम दे रहे हैं और बतला रहे हैं कि जो केस उन पर दाखिल किया गया है उस केस को वापस लो। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे बंजारा समाजाने भव्य मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। बंजारा समाजाचा दावा आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटच्या आधारे GR काढला, मग बंजारा समाजासाठी तोच GR लागू का केला जात नाही असा सवाल बंजारा समाजाने केलाय। मोर्चा दरम्यान समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की शासनाने त्यांची मागणी तातडीने मान्य करावी, अन्यथा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र ठप्प करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मागणी काय आहे? आपण एसटी मध्ये का आरक्षण मागताय की जेव्हा VJNTचं स्पेशल आरक्षण आपल्या समाजाला दिलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज जो आहे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ हा पूर्वीचा हैदराबाद सरकार आणि निजाम सरकारचा भाग होता। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे किनवट हा तालुका आदिलाबाद जिल्ह्याचा भाग आहे। मराठवाडा संपूर्ण 8 जिल्हे, विदर्भाचे दोन्ही डिव्हिजन अमरावती आणि नागपूर हे CPR बेलार मध्ये होते आणि त्या CPR बेलारला त्या तत्कालीन हैदराबाद सरकारने ब्रिटिशांना ते गिफ्ट म्हणून दिलेलं होतं। त्यामुळे मूळ हैदराबाद स्टेटचा हा भाग आहे। दुसरी गोष्ट, आम्ही पूर्वी सगळे आदिवासी होतो, त्याचे सर्व पुरावे अकोला अमरावतीमध्ये असतील, किनवटमध्ये असतील, त्याच्यानंतर धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूरला असतील, जालन्यामध्ये असतील, नांदेडमध्ये असतील, अनेक ठिकाणी याचे जातीचे प्रमाणपत्र आमच्या आजोबा पंजोबाच्या काळामधील त्या ठिकाणी या ठिकाणी सापडलेले आहेत, आजही आहेत। हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने 2 तारखेला जो सरकारने निर्णय घेतला त्या गॅझेटियरमध्ये बंजारा समाज हा आदिवासी संवर्गामध्ये आहे। आम्ही यापूर्वी सुद्धा आदिवासी होतो, आज सुद्धा आहोत, उद्या सुद्धा राहणार आहे। परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या याच्यावर अवलंबून जेव्हा राज्य निर्मिती झाली तेव्हा हा भाग महाराष्ट्रामध्ये गेला आणि स्वर्गीय महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी विमुक्त जातीचा प्रवर्ग VJNTचा प्रवर्ग करून 5-5.5% आरक्षण त्या ठिकाणी आम्हाला दिलं। आम्हाला फक्त तेच आरक्षण मूळ आदिवासी आम्ही होतो त्याप्रमाणे आदिवासी संवर्गामध्ये द्यावं अशी मागणी आहे। या मागणीचे प्रमुख कारण असे की 77 वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन पण बंजारा समाजाच्या तांड्यांना आणखीनही काही ठिकाणी जोड रस्ते नाही, पिण्याचं पाणी नाही, विद्युतचे खांब नाही, घराच्या समोर उजेड नाही, त्या ठिकाणी शिक्षणासाठी बालवाडी नाही, प्राथमिक शाळा नाही, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किंवा तसल्या काहीही सुविधा अजून बंजारापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। तांड्यामध्ये आजही प्रसूतीसाठी वाट बघत असलेल्या महिलांना बैलगाडीवर किंवा बाजावर टाकून नदीमधून, ओढ्यामधून, डोंगरावरून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आणावं लागतं। अनेक लोकांचा जीव इमर्जन्सी याच्यामध्ये गेलेला आहे। त्यामुळे मराठा समाजाची जेव्हा मागणी समोर आली हा पूर्ण करतो। मुख्य प्रवाहामध्ये बंजारा समाजाला आणण्यासाठी आम्ही ही मागणी मागत आहोत। विकासासाठी, शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हे आरक्षण आम्ही मागत आहोत। मराठा समाजाचं काय म्हणत होते? मराठा समाजाची मागणी जेव्हा समोर आली तेव्हाच तुम्ही का मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरताय? नाही, असं आहे की बघा, मी 2020ला विधान परिषदेचा सदस्य झालो। 2020च्या माझ्या पहिल्या अधिवेशनापासनं तर 2025च्या आत्ताच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत 19 वेळा मी सभागृहात हा प्रश्न मांडलेला आहे। बाहेर रस्त्यावरती, आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये, सभेमध्ये मी 76 वेळेस हा विषय मांडलेला आहे। राहिला प्रश्न की समाज आता जागृत झालेला आहे, निश्चितच त्याच्यासाठी कारणीभूत मराठा समाजाला जे हैदराबाद गॅझेटियरचा जो पाठिंबा त्या ठिकाणी सरकारने त्या याच्यावर दिला, त्याला लागून जे आरक्षण देण्याची घोषणा केली, निश्चितच त्याचा फायदा लोकांमध्ये जागृती करण्यासाठी झाला। जे मी 5 वर्ष जागृती करू शकलो नाही ते एका गॅझेटियरच्या बातमीने लाखो बंजारा लोकांना जाग केलं। त्यांना माहिती ही माझ्यामुळे किंवा इतर लोकांमुळे किंवा आमच्या अगोदरच्या नेत्यांनी मागितलेल्या याच्यामुळे माहिती सगळ्यांनाच होती, पण मिळेल का नाही मिळेल सरकारनं? मग जर आता जर मराठा समाजाला मिळू शकतं
तर मग बंजारा तर आदिवासीच आहे. वेशभूषा बघा, भाषा बघा, खानपान बघा. अहो, वाघाच्या नंतर आणि सिंहाच्या नंतर रक्त खाणारा जर कोणी असेल पृथ्वी तलावर तर तो बंजारा आहे. सोळवीमध्ये आम्ही मटणासोबत रक्त मिक्स करून खातो. ते आमचं सगळ्यात फेवरेट कॉन्टिनेंटल फूड आहे. त्याच्यामुळे बंजाराचे सगळे लक्षणं आदिवासीचे आहेत आणि गरज आहे. तुम्ही बघा, आजही बंजारा समाजाच्या लोकांना पूर्णपणे शिक्षण मिळालेलं नाही. जसं मुंबईमध्ये ते नाना पार्क किंवा असे वयस्कर लोकांचे पार्क, तिथं तुम्ही जाऊन बसा, तेथे म्हातारे लोक इंग्रजीत बोलत असतात. इथे अगोदर आम्हाला तेलुगू शिकवलं, नंतर म्हणजे अगोदर उर्दू शिकवलं, नंतर तेलुगू शिकवलं, नंतर मोडी मराठी शिकवली. अहो, आमच्या 3 पिढ्या अशाच गेल्या. आमच्या वडिलापासून शिक्षणाची सुरुवात झाली आणि आमची पिढी म्हणजे पहिले ग्रॅज्युएट पिढी किंवा आमच्या वडिलाच्या वेळेसचे काही ग्रॅज्युएट पिढी. आजही बंजारा समाजाचे 25% मुलं शाळेपासून वंचित आहेत. का की ते दूर शाळामध्ये जाऊ शकत नाही, पुस्तक खरेदी करू शकत नाही, गणवेश खरेदी करू शकत नाही, बूट घेऊ शकत नाही. अनवाणी पायाने 3-3, 4-4 किलोमीटर तांड्यावरून चालत गावाच्या शाळेमध्ये मुलं शिकायला. मोर्चामध्ये विविध वक्त्यांनी समाजाच्या मागण्या मांडल्या आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. हजारो महिला आणि युवकांच्या सहभागामुळे किनवट शहर ठप्प झाले होते. पवनी तालुक्यात खांबाडी गावात मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील खांबाडी येथे घडली. दुपारच्या वेळेस घनश्याम रामटेके आणि मिलिंद सुखदेवे हे दोघे गावाजवळील नाल्यावर मासेमारीसाठी गेले होते. मात्र नाल्यावर असलेल्या सिमेंटच्या बांधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले होते आणि याच शेवाळामुळे त्यांचा पाय घसरला. ते दोघेही पाण्यात पडले. या दुर्दैवी घटनेत त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांचाही अचानक झालेला मृत्यू पाहून खांबाडी गावात शोककळा पसरली. सध्या अड्याळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनी बांध गावात अक्षरशः खळबळ उडाली. एका नागरिकाच्या घरात भला मोठा चिट्टी साप शिरल्याने गावभर भीतीचे वातावरण पसरले. घाबरलेल्या गावकऱ्यांनी तात्काळ सर्पमित्राला फोन करून बोलविण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्पमित्र वेळेवर पोहोचू शकला नाही. या धोकादायक परिस्थितीत गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेतला. कैलास जनबंधू, सचिन कन्हाके आणि आशिष मेश्राम यांच्यासह अन्य शूरवीरांनी कोणतीही भीती न बाळगता थेट सापाला पकडलं. सर्व गावकऱ्यांचा जीव वाचवत त्यांनी सापालाही जंगलात सोडून दिलं. या दुहेरी धाडसामुळे गावात भीतीचं सावट दूर झालं आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. गावातील नागरिक या तरुणांच्या पराक्रमाचं कौतुक करत असून त्यांच्या धैर्यामुळे संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आलंय. शिवणीबांध गावातील हा पराक्रम प्रेरणादायी ठरत असून गावातील तरुणांनी दाखवलेलं धाडस आदर्श ठरत आहे. मालेगाव तालुक्यातील गिगाव फाटा परिसरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली. मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून विशेष पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे 40गाव रोड गिगाव फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. या सापळ्यात शरद हिरालाल शिंदे वय वर्ष 45 शिरूर धुळे हा गांजा तस्कर थेट रंगेहात पकडण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल 15 किलो 371 ग्रॅम गांजा, बाजारभाव जवळपास 3,07,420 रुपये किमतीचा असणारा, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला मालेगाव न्यायालयात हजर करताच 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण तपासाची धुरा सध्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार सांभाळत असून या कार्यवाहीमुळे तालुक्यातील वाढत्या गांजा तस्करीला आळा बसेल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात जाफराबाद येथील टेकडा ताल्ला ग्रामपंचायतीमध्ये युरिया खताची मोठी टंचाई निर्माण झाली। खरीप हंगामातील धानाचे, कापसाचे आणि मिरचीचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे। या पिकांना युरिया खतांची अत्यंत आवश्यकता आहे, पण खत मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 17 सप्टेंबर रोजी एक विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेत मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आणि त्यांनी एकमताने ठराव मंजूर करून खतांचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली। सरकार आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।